राजकीय विद्यापीठ, आता मी या यंत्रणेपेक्षा मी एक सांगतो, मी शिक्षणाबद्दल बोललो. आज कागलमध्ये, प्रॉपर कागल तालुकामध्ये आज एकही हाय डिग्री कॉलेजेस आहेत का? आज आपण मेडिकलचं बोलतो. आज मेडिकलमध्ये आपण 25 वर्षानंतर अजूनही लोकांना मुंबईला पाठवायचं बोलतो, पण आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स कागलमध्ये आहेत का? आपण क्रीडाचं बोलतो, किती क्रीडांगण कागलमध्ये तयार झालेत. आपण व्यवसायाचं बोलतो, आज 5 स्टार MIDCचा विषय आहे. एक अर्जुनीमध्ये MIDC प्रपोज झाली होती, आपले MIDC युनिट्स आज निपाणीत जायला लागले. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत एवढ्या वर्षात अंमलबजावणी होऊच दिल्या नाही आणि त्याच्यामुळं शाहू महाराजांचं नाव कागलला असोसिएट होऊ दिलं नाही. हे लागू करूनच माझं मत आहे की येत्या काळामध्ये आपण इथं गुलाल लावून आणलं पाहिजे. विकास का झाला नाहीपेक्षा पुढच्या काळामध्ये काय विकास करणार याचं धोरण आज मी आपल्याला सांगतो की कोणी केलं नाही, माझं त्याच्यावर लक्ष नाही आहे. आता काय करायचं आणि कशासाठी करायचं हे धोरण आणि ध्येय आज मी घोषित केलं आणि येत्या 28 जुलैला मागाशी भाषणात राहून गेलं. जे धोरण आणि ध्येय मी आज घोषित केले, राजेसाहेबांच्या जयंतीला एक नवीन विजन या धोरणाचं मी 28 जुलैला घोषित करणार कागल विधानसभासाठी. माझी उमेदवारी जनतेची आहे. मी तुम्हाला एवढं शब्द देतो, पुढच्या वर्षी शाहू जयंतीला आमदार म्हणून मी तुम्हाला संबोधित करेन.